नमस्कार मित्रांनो. ओम भक्ती दर्शनमध्ये आपले स्वागत आहे. शनिदेव ज्यांचे नाव घेताच अनेकांच्या मनात भीती दाटून येते. पण शनिदेव केवळ दंड दंड देणारे देव नाहीत, तर ते न्यायाचे प्रतीक आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? सूर्याचे पुत्र असूनही शनिदेवांचा जन्म एका गूढ परिस्थितीमध्ये झाला होता. चला जाणून घेऊया शनिदेवांची रंजक कथा. पौराणिक कथेनुसार सूर्यदेवांचा विवाह विश्वकर्मा याची कन्या संध्या हिच्याशी झाला होता. संध्या भगवान सूर्यावर नितांत प्रेम करत असे. परंतु सूर्याचे प्रखर तेज तिला सहन होत नसे. त्यांच्या सान्निध्यात राहताना तिचे शरीर कोळपून जाऊ लागले होते. सूर्याचे तेज सहन न झाल्यामुळे संध्येने कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या तपोबलाने स्वतःच्या शरीरातून हुबेहूब स्वतःसारखी दिसणारी एक स्त्री निर्माण केली, जिला छाया असे नाव देण्यात आले. संज्ञेने छायाला आपली जागा घेण्यास सांगितले आणि स्वतः जंगलात तपश्चर्येला निघून गेली. छाया आणि सूर्यदेव यांना 3 मुले झाली. त्यापैकी एक म्हणजे शनिदेव. छाया जेव्हा गरोदर होती, तेव्हा ती भगवान शिवशंकराची अत्यंत कठोर तपश्चर्या करत असे. रणरणत्या उन्हात आणि धगधगत्या अग्नीसमोर बसून तपश्चर्या केल्यामुळे गर्भातील बालकाचा वर्ण काळा पडला. जेव्हा शनिदेवांचा जन्म झाला, तेव्हा त्यांचा रंग पाहून सूर्यदेव थक्क झाले. शनिदेवांचा काळा वर्ण पाहून सूर्यदेवांना शंका आली, की हे त्यांचे पुत्र नाहीत. त्यांनी छायाचा अपमान केला. आपल्या मातेचा अपमान पाहून शनिदेवांना राग आला. जेव्हा त्यांनी आपल्या क्रूर दृष्टीने सूर्यदेवांकडे पाहिले, तेव्हा सूर्यदेवांचे शरीर काळे पडले आणि त्यांना कुष्ठरोग झाला. ही शनिदेवांच्या शक्तीची पहिली प्रचिती होती. पुढे भगवान शिवशंकरांनी मध्यस्थी केली आणि सूर्यदेवांना सत्याची जाणीव करून दिली. शिवाने शनिदेवांच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांना ग्रहांचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. मानवाच्या कर्माप्रमाणे त्याला फळ देण्याचे कार्य शनिदेवांकडे सोपवण्यात आले. तर मित्रांनो, शनिदेव हे शत्रू नसून तुमचे कर्म सुधारण्याची संधी देणारे गुरु आहेत. ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आमच्या ओम भक्ती सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.